आज आमच्या तब्येतीची विचारपूस करायला आमची माऊ आली होती. हाय हॅलो नमस्कार, पूजाच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी उठल्या उठल्या आमच्या मनी माऊला आहे ना, बरं नसलं ना तरीसुद्धा आंघोळ ही करावीच लागते. त्यानंतर मग तिला आंघोळ वगैरे घालून चहा पाणी वगैरे करून घेतला. आणि दुपारी जेवणामध्ये आईने सिंपलच अशी शेपूची भाजी आणि भाकरी केली होती. कारण माझ्या तोंडाला तर अजिबातच चव नाही आहे, पण जेवायलाही पाहिजे ना, कारण गोळ्या घ्यायच्या होत्या. म्हणून आईने ना माझ्यासाठी ही टोमॅटोची चटणी बनवली होती. त्यानंतर मग आहे ना आम्ही जेवायला बसलो आणि साऊ मध्ये हात तर घालतच होती. त्यानंतर दुपारी हे आमचा दादा आला होता. दादानी आधी आल्या आल्या साऊलाच जवळ घेतलं होतं, तिची नाटकं बघत होता. त्यानंतर माऊनी घेतलं सार्थूला जवळ आणि विचारत होती तुला बरं वाटतंय की नाही म्हणून. पण सार्थूची आपली चळमुंगळा सुरू होता, तिला खेळायचं होतं. संध्याकाळी आम्ही मस्त वड्याची भाजी केली होती आणि सिंपलच असं जेवण केलं होतं. आणि मुलींना मी दादासोबतच जेवायला बसवलं होतं, कारण 2 घास जरा जास्त जातील ना, पण कशाचं काय, त्या काही जेवल्याच नाहीत. आणि संध्याकाळी हळद दूध घेतलं, कारण का हळद दुधाने सुद्धा सर्दी फार कमी व्हायला मदत